औंढा नागनाथ नगरपंचायतीतील अनागोंदी कारभाराविरोधात ॲडव्होकेट स्वप्नीलजी मुळे थेट मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर औंढा नागनाथ शहरात चर्चेला उधाण आले होते. याविषयी सविस्तर बातमी देखील प्रवाहाने दाखवली होती. त्यानंतर औंढा नागनाथ येथे नगरपंचायतमधील अनागोंदी कारभाराबद्दल शहरातील नागरिकांनी सोशल माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत नाराजी देखील व्यक्त केली होती. आता मात्र ॲडव्होकेट स्वप्नीलजी मुळे यांच्या करण्यात आलेल्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. ॲडव्होकेट स्वप्नीलजी मुळे यांनी केलेल्या निवेदनानंतर संबंधित ईमेल योग्य त्या विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती देत पुढील कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. नगरपंचायतीत पूर्णवेळ मुख्याधिकारी नसणे, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, पाणी टंचाई, कचरा व्यवस्थापनातील समस्या आणि जन्म नोंदणी रेकॉर्ड गहाळ झाल्याच्या तक्रारीनंतर आता प्रशासन हलण्याची चिन्हे दिसत आहेत. नागरिकांच्या समस्यांवर लवकरच ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. औंढा नागनाथ शहरात तुंबलेल्या नाल्या, कचऱ्याची ढिगारे, गहाळ झालेले जन्म नोंदीच्या दाखल्याचे रेकॉर्ड अशा विविध बाबी समोर आणत तक्रार केली होती. याच संबंधाने प्रवाहाने बातमी देखील दाखवली होती. आता या तक्रारीची दखल, चौकशी होणार याची माहिती मिळाली असून औंढा शहरवासियांच्या झालेल्या समस्या दूर होणार असून लवकरात दिलासा मिळणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. आपणही शहरात राहत असाल आणि आमच्या YouTube तथा फेसबुक अकाउंटवरून ही बातमी पाहत असाल तर आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा. शहरातील काही समस्या असतील तर आमच्या खालील दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर नक्की पाठवा आणि बातमी शेअर करायला विसरू नका. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.